नमस्कार नमस्कार माझे नाव कार्तिका पांडुरंग धुरी। ही माझी वाचन डायरी। मी वाचलेल्या पुस्तकाची माहिती मी यामध्ये लिहिते। पुस्तकाचे नाव नकटीचं नाव, लेखकाचे नाव कविता महाजन, प्रकाशन रोहन प्रकाशन, पहिली आवृत्ती 5 सप्टेंबर 2019। मैत्री नावाची एक छोटी मुलगी होती। तिचा रंग गोरा गोरा पान होता, तिचे केस लांब होते, पण तिचं नाक नकटं होतं। तिला वाटायचं मुले आपल्याला नाक बघून चिडवतील, म्हणून ती खूप एकटी राहायची। एकदा मैत्री घराकडे रडत आली। तिला रडताना पाहून आईने विचारले, काय झालं रडायला? मैत्री म्हणाली, सगळी मला नकटी म्हणून चिडवतात, मला नाही जायचे खेळायला। मग आई तिच्या जवळ गेली। तिने तिच्या डोक्यातील गजऱ्याचा वास घ्यायला सांगितला। मैत्री म्हणाली, फक्त चांगले वास यायला हवे। आई म्हणाली, अगं पण घाणेरडे वास सुद्धा घ्यायला आले पाहिजे की नाही? मैत्रीला हे पटलं होतं। नमस्कार, माझे नाव राजनंदिनी केतन कुमार राणे, शाळेचे नाव श्री गणेश विद्या मंदिर हवली। ही माझी वाचन डायरी। मी पुस्तक वाचलेली माहिती यामध्ये लिहिते। पुस्तकाचे नाव न ऐकणारे कान, लेखिका कविता महाजन, प्रकाशन रोहन प्रकाशन पुणे, पहिली आवृत्ती 5 सप्टेंबर 2019। या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हत्तीचे चित्र असून त्याच्या कानात एक मुलगी आहे। हे पाहून मला खूप गंमत वाटली। आवाजाचे प्रदूषण ही शहरातली मोठी समस्या आहे। लोक रस्त्यावर उगाचच मोठ्याने हॉर्न वाजवतात, ज्याचा इतरांना खूप त्रास होतो। या पुस्तकातील मैत्री नावाची मुलगी आपल्या आजी आजोबांकडून कान, त्याची आवाज ऐकण्याची क्षमता याबद्दल प्रश्न विचारून माहिती घेते। आजोबा सांगतात, डेसिबल म्हणजे आवाज मोजायचे एकक। आजी आणि आजोबा तिला कानांची माहिती देतात। जास्त आवाज ऐकला तर कानांना त्रास होतो, कान ठळ्या बसतात, कान बहिरे होतात, म्हणून आपण हळू आवाजात बोललं पाहिजे। मैत्रीला रात्री स्वप्न पडले होते। त्या स्वप्नात ती भरपूर गमती केल्या, हत्तीसारखे मोठे कान पाहिले आणि तिला हसू आले। या पुस्तकात सामान्य ज्ञानाची फार छान माहिती आहे, तसेच काही प्रश्न विचारले आहेत। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव स्वरांजली गणेश कांबळे, शाळेचे नाव श्री गणेश विद्या मंदिर हळवली। ही माझी वाचन डायरी। मी वाचलेल्या पुस्तकाची माहिती मी यामध्ये लिहिते। पुस्तकाचे नाव प्रेमळ भूत भाग 4। पुस्तकाचे लेखक राजीव तांबे, प्रकाशन रोहन प्रकाशन पुणे, पहिली आवृत्ती 4 नोव्हेंबर 2013। दीपावली। भूत मुलांना खूप हसवतं किंवा एकदा कुणाचीही मजा करतं। एखादा जोशी सर कुणाला मारत असेल तर भूत जोशी सरांची पट्टी मोरपीस करते। भूत साप किंवा कुणाचंही रूप घेतं व मुलांची मदतही करतं। मुलांना आईस्क्रीमची गाडी देतं, कुणालाही भीती घालत नाही व कुणाला अंघोळीला पाणी नसेल तर पाणी देतं व भूत कुणालाही मारतं। भूताची कळ काढली की भूत पाठ लागतं आणि एखाद्या मुलांची माणसांची मदत करतं व कुणालाही काहीही पाहिजे असलं तर भूत त्यांना देतं किंवा मुलांसोबत खेळतं। धन्यवाद।